तर नमस्ते. आज आपण आलोय टाकळी बुद्रुक गावात. तर मालक, तुमची संपूर्ण माहिती सांगा आधी. माझं नाव शिवराज विजय आसोले. मी एक आता नवीन तयार झालेला गाडा मालक आहे. जसा हा बैल घेतला तेव्हापासून मी या बैलगाडा क्षेत्रात आहे. तर या बैलाचं नाव काय दादा? बैलाचं नाव तसं फक्त लक्षात होतं, पण तो याडा असल्यामुळे त्यामुळे आम्ही त्याला याडा लक्षात सगळे नाही का, म्हणजे त्याचं नाव फेमस याडा लक्ष म्हणूनच झालं सगळीकडे. हा, पूर्ण पुणे जिल्ह्यात त्याचं नाव याडा लक्ष म्हणूनच आहे. हे लक्षात. तर त्याच्या आतापर्यंत म्हणजे किती फायनल झाल्या टॉप? होय. आता ते अगणित म्हणजे सांगता पण नाही यायचे एवढे घाट त्याने आतापर्यंत 1 नंबर मध्ये आणि प्रत्येक घाट फायनल आहेच. जाईन तिथं फायनलला बैल राहतो, राहिलेला आहे प्रत्येक घाटाला. आणि प्रत्येक घाटाला 1 नंबर केल्याशिवाय बैल घरी येत नव्हता. प्रत्येक घाटाला बैलाने 1 नंबरच केला. मग आता या वर्षी बसून आम्ही बैल जरा थांबवला त्याच्या वयामुळे. हा, मग त्याचं बघता म्हणजे 17 वर्ष त्याचं वय आहे. हा, साधारण 17-18 वर्ष. तर तो किती वर्षापासून म्हणजे तुम्ही त्याला मैदानात उतरवला होता? आता पहिल्यापासून बैल पळतोच आहे, कारण आपण आता 4 वर्षाला बैल आपण खरेदी केला होता. म्हणजे आमच्या जवळचेच मित्र आहे गावातले सुनील आंबेकर म्हणून, त्यांच्याकडनं बैल आपण विकत घेतला होता. त्यांच्या आपलं म्हणजे मैत्री संबंध आहे पूर्ण पहिल्यापासून नाही का, घरातले संबंध असल्यामुळे त्यांना काही कारण असतं बैलाचं नियोजन करता येत नव्हतं किंवा काही नाही का, बैल याडा असल्यामुळं करायची त्यांची अडचण पोरासोरांमुळे. आता आमचे सगळा मित्र बरोबर आहे आणि आमची एक संघटना आहे, आदे दादे आसोले बैलगाडा संघटना म्हणा किंवा बाप्पा मोऱ्या बैलगाडा संघटना. या 2 संघटनामुळे आम्ही गाडा पळवतो आणि संघटना एकत्र असल्यामुळे आम्हाला बैल पळवायची अडचण येत नाही. बैलाने किती जरी त्रास केला तरी पोरं सगळी एकजुटीने झटून किंवा काही बैल कसं बंदाला आम्ही रुटीनला आणला. बैल आणल्यापासून 1 नंबरच करतो आपल्याकडे. तर मी आतापर्यंत बरेच बैलांची नावं ऐकली. तर बऱ्याच बैलांची नाव लक्ष म्हणून ऐकले. तर तुम्ही त्याचं नाव येडा लक्षात म्हणून का ठेवलं? आता ते काय येतो, आता येडापणा त्याच्या अंगात तेवढा आहे. त्याला जर झोपायचं म्हणलं, ज्या वर्षी आम्ही घातला त्या वर्षी त्याला आमच्याकडे बैल आहे घरचा अवताचा, जोळ्या म्हणजे नाही का आपण त्याला म्हणतो जोळ्या, घरचा बैल अवताचा. त्याला जोळ्याशिवाय आम्ही कधी झुपलाच नाही. बैल जर एकदा का उडाला तर तो कोणाचाच नव्हता. म्हणजे एवढा याडा. आपण कसं म्हणतो पूर्वीच्या काळी ट्रॅक्टरने बैल झोपायची किंवा काय, पूर्वीच्या काळी ट्रॅक्टरने बैल झोपायची. ट्रॅक्टरने बैल झोपल्यानंतर परत बैलांना इजा होऊ नये म्हणून ट्रॅक्टरवर बंदी आणली. त्यानुसार बैल जर आपल्याला पण इजा होऊ नये त्यामुळे आम्ही बैलाला, आमचा घरचा जोड्या होता ट्रॅक्टर म्हणूनच त्याचा आम्ही वापर केला. त्याच्या आधाराने आम्ही बैलाला रुटीनला घेतला पूर्ण. त्यानंतर बैल आमच्याकडे आल्यापासून 2-3 वर्ष चुकाटाला पळला. गेल्या वर्षी पूर्ण अख्खा सीझन कंटिन्यू 1 नंबर कांड्यावरती बैल आम्ही पळवला. म्हणजे बैल 4ही खांदी कुठं पण झोपा 1च नंबर. आणि अजूनही त्याच्यात एवढी कला आहे की अजूनही तो त्याच्या मागे आता म्हणलं तर आमच्याकडे लाडक्या म्हणून गोरा पळतोय. म्हणजे अशी त्याने आतापर्यंत 4 ते 5 वासरं आमच्याकडे तयार केली. तो आज सध्या बैल तयार, दुसरे बैल तयार करतो. हा, दुसरी बैल तयार करा म्हणजे आता तो त्याची पुढली पिढी तयार करायच्या मागे. आता त्याच्या वयानुसार जर त्याला हे केलं तर. मग आता हा जर बैल थांबला तर मग तुमची पुढली काय तयारी? पुढली तयारी आहे ना आमच्याकडे. आता आमच्याकडे दावणीला आता 3 वासरं इथं आहेत. एक लाडक्या म्हणून गोरा पळतो आता जुकाटाला, तो आहे. आता लक्ष आता जोपर्यंत आहे याच्या पुण्याने तोपर्यंत आमच्याकडे वारसा तर तयार होणारच आहे. त्यात काय ते काय पुढे तयार होणारच आहे. तर एक चांगला बैल घडवायला सरासर महिन्याचा किती खर्च होतो? महिन्याचा तरी साधारण आता खर्च तर भरपूरच आहे. आता तुम्हाला सांग ते काय माहितीच आहे तेवढं. साधारण तरी 10,000 रुपये तरी एक बैलाला पकडून चालायचे. 10,000 रुपये. तर आज काही मुलं बघितलं तर 10 ते 12,000 रुपये पगाराने कामाला जातात आणि तुम्ही तोच तेवढा पगार ह्याच्यावर खर्च करता. सगळं झालं. आता एखादा समजा आता तुम्ही आहे किंवा एखाद्याला जर नवीन बैलगाडा क्षेत्रात उतरायचे, त्याला एकट्याला एवढाच खर्च पेलवणं सोपं नाही. आता किती काय झालं, आम्ही पण सगळी मुलं आम्ही पण काम करूनच अनाथ करतोय आणि आमची एक संघटना असल्यामुळे आम्हाला अनाथ करायला काहीच सोपं आहे. किती काय झालं, आता आमची कम से कम 20 ते 25 मुलं आहेत. एवढ्या मुलांमध्ये आम्हाला संघटनेत गाडा पळवायला काही अडचण येत नाही. की समजा एखाद्या घाटाला गेलो, एकाने गाडी भाडं भरलं, समजा एकाने नाश्त्याचा खर्च केला, एखाद्याने टोकन काढला, तर आम्हाला ते तिथं बरोबर ते खर्च मिळून मिसळून करता येतो. त्यामुळे आम्हाला गाडा पळवायला काही वाटत नाही, कसली अडचण येत नाही. तर मग आपण एवढा खर्च करता तर त्यातून आपल्याला समजा किती इन्कम येत? इन्कम तर काहीच नाही. आता आपण काय म्हणतो फक्त शौक म्हणून, फक्त की गाडा बैलगाडा क्षेत्र आपल्याला शौक, दुसऱ्या कुठल्या वळणाला जायला नको, कोणाच्या आधीमध्ये नको किंवा काय नको म्हणून आपला बैलगाडा क्षेत्र म्हणून हा शौक म्हणून आम्ही सांभाळतो, आम्ही जोपासतो. तर त्या बाकीचे आपल्याकडे 3 बैल आहेत, त्यांची काय नाव? आता एक लाडक्या म्हणून वार आहे, म्हणजे तो आता बैलच झाला. याच्या मागे आता तोच त्याचा तो इथून मागच्या घाटांना तो याच्या पुढे कांड्यावरती पळत होता. आता तो जुकाटाला पळतोय. आणि आता बारीक वासरे म्हणजे आताच घेतले ते 4-5 महिन्याला सांगोल्यावर 2 आणली आणि 2 खुरसुंडीवर आणले. आणि आता आमची सगळी म्हणजे संघटनेतली पोरे खाली गेले ते बाजारावर खरेदीसाठी, म्हणजे खरेदी विक्री कंटिन्यू चालूच असती. हा कोणत्या जातीचा बैल? हा गावरांमधून मिक्स मधून, असा म्हैसूर म्हणून नाही का आपला, म्हैसूर मधून मिक्स लागलेला बैल.
हम्म. तर आज आपण समजा आता हा बैल पळवतोय, हम्म. तर समजा त्या बैला जी बाकीचे तुमचे 3 बैल आहेत, त्या बैलांनी जर तुमच्या ह्याच्यासारखं नाव नाही केलं, हम्म. तर मग तुमची पुढली तयारी कशी असणार? नाही नाही, ती आपण पुढली तयारी करून घेणारच ना. तेवढी आपल्यामध्ये नाही का क्षमता आहे की नवीन वासरू तयार करायची, किंवा त्याच्या मागे आता आमच्याकडे किती काय तरी दरवर्षी आमच्याकडे नवीन वाघ तयार होतच असतो. हा. मग आता तुम्हाला सवय लागली ना बाबा चांगल्या घाटात राहायची, 1 नंबरची बारी करायची. जर उद्या तुमच्या बाऱ्या नाही झाल्या तर तुमची भावना काय असेल? काही नाही, समाधानी. आपली जरी बारी काठाला जरी झाली किंवा जरी पडली तरी पोरांच्या कधी नाही का म्हणजे कुणाची अशी चिडचिड नाही, काय नाही काय नाही, म्हणजे एकदम समाधानी. जरी बारी जरी पडली तरी काय नाही, फक्त आपला बैल पळाला पाहिजे बस, एवढंच प्रत्येकाचं समाधान. बैल आपला वरती गेला पाहिजे. तर आपल्या तुमची संघटना सांगितली, तर तुमच्या संघटनेत एकूण किती बैल आहेत? आता आमच्या संघटनेत तशी भरपूर बैल, आमची संघटना खूप मोठी आहे नाही का. म्हणजे आम्ही जो मित्र परिवार जोडलाय तो अगणित आहे. म्हणजे आता चालूला आम्ही, आणि जो गाडा पळवतो आम्ही संघटनेतच पळवतो. तर आज ह्यानी किती दिवस झाले म्हणजे घाट त्याला तुम्ही घाटात उतरवला नाही? आता म्हणजे बैल आम्ही आता फक्त आपल्या वासरं शिकवण्यासाठी आता चालूला बैल फक्त वापरतोय, म्हणजे नाही का. बैल या वर्षी आम्ही थांबवलंय कारण की बैलाच्या पायाला थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे बैल आम्ही थांबवलंय. मग आज जास्तीत जास्त चांगले बैल असतात ते किती वयापर्यंत चांगलं पळू शकतात? बैल हा पळतो साधारण 18. बैल जास्तीत जास्त काय आता चालू सीझनला तसं जर म्हणलं तर नवीन वासरू म्हणा, आता क्षेत्र थोडं वेगळं झालेलं आहे, वेगळ्या दिशेला आहे. काही वासर आता चालू फक्त कमीत कमी एक वर्ष पळतं किंवा 2 वर्ष, त्याच्या पलीकडे काही वासर टिकत नाही. आता चालूचा म्हणजे लोकांचं हे झालेलं आहे नाही का. पण जे जातीवंत वासरू आहे ते पुढे टिकतं, दीर्घकाळ ते वासरू टिकू शकतं, जे जातीवंत वासरू राहतं ते. तर मी ऐकलं होतं की बैलाला लय त्रास देत्या, त्याला इंजेक्शन देत्या, त्याला डोस देत्या, दारू पाजत्यात आणि मग पळवत्यात, असा काय भाग असतो का? आता ते आपण तर कधी केलेलं नाही, आणि आपल्या बैलाला जर ते केलं तर आपल्याला बैल असाही तुम्हाला आता सोडून दाखवलं तरी बैल असाही इथून तिथपर्यंत 4 पोरं अशी येणार आहे. आणि उद्या जर बैलाला जर ते तसलं काही केलं तर बैल आम्हाला पण घाटात उभं राहून देणार नाही. म्हणजे त्या गोष्टीला कधी आमच्याकडे नाहीच. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाबा ही खरंच चालतं का नाही चालत? आता जे करतं त्याला माहिती. आता आपण तर कधी काही केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला काही त्यातला अनुभव एवढा नाही. मग थोडक्यात असं काय जास्त करून कोणी करत नाही, पण ज्याला बैलगाडा संघटना थोडक्यात बैलगाड्याचा नाद नाही, त्याला देखवत नाही, ते अशी खोटी अफवा थोडक्यात पसरवतात म्हणायचं. आता शेवटी किती काय झालं, एखादा पुढे चालला तर त्याच्या मागे चर्चा करणारे वेगळे लोक असतातच. उद्या एखादा पुढे जायला लागला तर त्याला मागे ओढणारे लोक असतातच, शेजारची म्हणा, जवळची म्हणा, आसपासची म्हणा, कोण ना कोण प्रत्येकाला विरोधक हा राहतोच. तर आज तुम्ही हा गाड्याचा नाद करता बैलगाडा क्षेत्रात, तर तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद? काय नाही, घरच्यांचं काहीच नाही, कारण की आम्ही पूर्ण आपलं म्हणजे नाही का, आम्ही असं नाही की गाडा आहे की गाडा बघतो, आम्ही आपलं काम धंदा करून सगळं करून आपला गाडा चालवतो. त्यामुळे घरचे पण कधी काय बोलत नाही, काय नाही. जरी समजा कामावर जरी जायचं झालं तरी सेकंड शिफ्ट असेल तर आम्ही सकाळी लवकर गाडा पळून कामाला येतो. जरी लेट टोकन असला तरी आम्ही नाईट शिफ्ट म्हणा किंवा काय, आमचे जे कामाला जातात पोरं ती आपली कामाला जातात, बाकी ज्यांचं उद्योगधंदे ते आपली धंद्याला ज्याच्या त्याच्याला, म्हणजे ज्याचा त्याचा काम धंदा करून जो तो गाडा पळवतो. तर आता आपण जे समजा टोकन म्हणता, तर ते टोकन काढाय काय पैसे लागतात का? हा टोकन काय, आता टोकनला डिपॉझिट फक्त आपले डिपॉझिट घेतलं जातं 3,000 रुपये म्हणा, 3,500 रुपये. त्यातले समजा काय यात्रा कमिटी देवाला देणगी स्वरूपात आपले 500 रुपये कट करून घेतले, परत 2,500 रुपये समजा आपल्याला रिटर्न म्हणजे भेटतात, देणगी स्वरूपात पैसे आपले घेतले जातात 500 रुपये. तेवढं आपलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीनुसार 500 रुपये टोकन फी प्रत्येकाला कंपल्सरी आहे. तर हा येडा लक्षा, तर त्यांनी तुम्हाला आतापर्यंत काय काय जिंकून दिलंय? आता त्याचं भरपूर बक्षीस आहे आपल्याकडे घरी. आता ती काय आम्ही दाखवायला आणली नाही, काय नाही. त्याच्या ट्रॉफी आहेत घरात. आता परत त्याचे सत्कार झाले 2-3 घाटांना, हिंद केसरी पुरस्कार म्हणून त्याच्या पण चषक आहेत मोठ्या मोठ्याले घरात येत ते नाही का. म्हणजे असे भरपूर आहेत. आता याची केसरी झाली सगळ्यात पहिला आपण बैल घेतला त्या वर्षाला आपला दावडी केसरीला बैल 1 नंबर ज्या वर्षी घेतला त्याच वर्षी बैलाने आपल्याकडे आल्या आल्या पहिल्याच घाटाला 1 नंबर केला. त्या वर्षापासून जे त्यांनी 1 नंबर केला तेव्हापासून आम्हाला कधी त्यांनी मागे बघून दिलं नाही. तर एवढा बैल चांगला पळत असताना त्या मालकाने तुम्हाला हा बैल मग किती रुपयात दिलता त्या काळात? आता बैल दिला म्हणजे कारण फक्त एकच की बैल बंदीच्या काळात बैल भरपूर दिवस उभा होता. बैल पहिला 1 नंबर पळून गेला, बैल भरपूर दिवस उभा असल्यामुळे त्यांना बैल काय पळवता येत नव्हतं त्यांना, किंवा त्यांच्या कामामुळे धंद्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी आपल्याला बैल फक्त आहे ना 51,000 रुपयाला बैल दिला होता. म्हणजे जे आहे ते खरं सांगायचं. किती वेळा आली बैल? आता आपण तरी किती 2022 ला बैल घेतला. 22 ला. तर म्हणजे जेव्हा घाट बंद पडले होते
त्यावेळेस बैल आपल्या का होता का त्यांच्याकडे? नाही बैल त्यांच्याकडे होता. बैल म्हणजे आम्ही पळताना बघितला, माझे मोठे बंधू आहे प्रदीप दादा असोले, आदिनाथ असोले नाही का, त्यांच्याच नावाने म्हणजे आदी दादा असोले, त्या दोघांच्या नावाने बैलगाडा संघटना चालवतो नाही का. बैल पळताना बघितला गुंडाळवाडीच्या घाटात आमचं वासरू पळत होतं मोन्या म्हणून, कांड्यावरती होतं. बैल एवढा पळाला, मी घरी आलो, मी यांना म्हणलो बैल आपल्याला घ्यायचा. बैल आम्ही त्याच रात्रीला घेतला. बैल म्हणजे सोमनाथ जगतापे नाही का, आदी दामनकरे, संतोष पिंगळे, म्हणजे जी पोर आहे आमची सार्थक शिंदे म्हणा, म्हणजे अशी सगळी पोरे, सगळ्यांची नाव नाही घेता येणार, सगळ्या पोरांना एक विचारात घेऊन आम्ही हा बैल घेतला. तर आज असं बैल पळतो तर त्याच्या दिसण्यावर काही नसतं ना? नाही दिसण्यावर काहीच नाही. तुम्ही बैल हा फक्त पळण्याहून घेता, तो दिसायला कसा आहे असं? काहीच नाही. अहो काहीच नाही. जुल्या काही म्हणतात, जुल्या आहे काय म्हणतात, म्हणजे समजा काहींच्या आता खोडी असतात, काय म्हणतात बैल झुलतो, भवरे आहेत बैलावरती, गोमी आहेत. आता समजा नाही का काहींच्या खोडी असतात प्रत्येकाच्या घेण्याच्या, बैलाला समजा बाट्टा वगैरे काहीतरी म्हणतात. जर बाट्टा वगैरे असतात तर महादेवाचा नंदी येतो. बरोबर, महादेवाचा नंदी आज त्याला म्हणजे त्याच्यावरती जर आपण खोडी काढल्या तर आपल्यावरती खोडी येणार आहेत का? शेवटी महादेवाचा नंदी आहे ना तो, आहे ना. त्याच्या जर खोडी आपण काढत बसलो तर आपल्याला तरी बैलगाड क्षेत्रात येशील का सांगा? ते पण आहेच ना. नाही ना, बरोबर. ते तसलं आम्ही कधी बघतच नाही आजपर्यंत म्हणा, किंवा काही नाही का, बैल झुल्या राहू द्या किंवा गोमा असू द्या, भावरा असू द्या. आता बरेच जण म्हणतात मुत्ताटनाव भावरा आला किंवा गोम आली बैलावरती, म्हणजे काहीतरी म्हणजे काही पण खोडी म्हणा, त्यांचं त्यांना माहिती, ज्यांचं त्याच्यामुळे नुकसान झालेले त्यांना ते माहिती असं म्हणा. आपलं आजपर्यंत कधी नुकसान त्या गोष्टीपासून नाही. तर बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला म्हणजे अडचणी आल्या का तुम्हाला? लोकांनी म्हणजे बैलगाडा क्षेत्र ही अशी गोष्ट आहे की अडचणी प्रत्येकाला आहे. ज्या दिवशी आपला बैल थांबतो म्हणा, आपला बैल एखादा गाठ कमी होतो, त्या दिवशी म्हणजे आता बैलगाडा क्षेत्र असं, पूर्वीच्या काळी कसं होतं, माणूस शब्दाला बैल देत होता. आता नियोजन करणारा मी स्वतःची, बैल झोपणारा पण मी स्वतःची, किती काय झालं नाही का. पण काय होतं, अडचणी प्रत्येकाला येतच राहतात. त्यासोबत आज कोणता बैल पळतो? बैल आता तर पळत नाही, बैल सगळ्या बैलांबरोबर पळालाय. बैल आता येळवंडेंक शिवा म्हणून बैल म्हणजे पहिला बैल यांच्याकडे होता नाही का, साहिल म्हणून आपल्या ह्याचे कराळे म्हणून मुलगा आहे आपला पार्टनर आहे मंचरचा, त्यांच्या बैलावर बैल आम्हाला पहिल्याच म्हणजे दुसऱ्या घाटाला आम्ही लिमगाव केसरी नाही का, खंडेराय केसरी आता चालवलं, त्या केसरीला पहिल्याच घाटाला बैलाने आमच्याकडे 1 नंबर केला. त्या दुसऱ्या घाटाला खंडेराय केसरीला आता तो बैल पळतोय चालूला शिवा म्हणून बघा येळवंडेंकडे. त्या बैलावर बैल सलग कम से कम 8 घाट बैल सलग 1 नंबर त्या बैलाबरोबर. म्हणजे बैल सगळ्या नामांकित बैल, लांडगेनवाला बैल पळत होता आमच्या बैलाबरोबर, आपलं याचे भोसरीचे लांडगे सतीश अण्णा लांडगे त्यांचा शिवा म्हणून बैल पळत होता, त्या बैलावर बैल पण लय पळाला, म्हणजे नाही रामा म्हणून बैल पळत होता. तर तुमचा समजा एवढा बैल चांगला होता तर तुमची अशी कोणती इच्छा होती का की या बैलासोबत तुमचा बैल पळावा आणि ती इच्छा तुमची अधुरी राहून गेली? असं कधी झालं? तशी आमची कोणतीच इच्छा नाही बैलाकडनं आजपर्यंत की आपला या बैलाबरोबर बैल पळला पाहिजे. आपलं फक्त म्हणजे सगळे समाधान काय की फक्त आपल्याला बारी होईल या लेवलचा आपल्याला बैल भेटला पाहिजे. आपलं पहिल्यापासून हेच की कुणाच संघ आपला बैल पळाला पाहिजे, आपलं कधीच ते नाही लक्ष नाही. आपली बराबरी कुणासोबत करायची नाही, आपला बैल आपल्यासाठी सोन आहे बस एवढंच. तर आता जी नवीन तरुण या बैलगाडा क्षेत्रात उतरायची इच्छा आहेत तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? काय नाही, ज्याला यायचं उलट बैलगाडा क्षेत्र आहे चांगले क्षेत्र आहे, दुसऱ्या मुलांनी दुसऱ्या क्षेत्रात जाऊ नये, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा करिअर कडे लक्ष देऊन इकडे थोडासा आपला वेळ म्हणतो किंवा काय नाही का आपण म्हणतो दुसरीकडे कुठं. आता तर पाहताय तुम्ही तरुण पिढी वेगवेगळ्या दिशेला आहे, काय आता सगळे तुम्ही बघताच आहे चालू कंडिशन काय तरुण पोरांची. आज वेगळ्या वळणाला जाऊ नये म्हणून एक प्रकारे हे क्षेत्र पण योग्यच आहे मुलांसाठी, की नाही का आपलं म्हणजे दुसरं हे क्षेत्र म्हणजे करिअर नाही, पण उदाहरणार्थ आपण जे म्हणतो की खेळाला एखाद्या वेळ दिला पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीला आपण वेळ दिला पाहिजे, दुसऱ्या गोष्टीकडे न वळता जिथं आपला फावला वेळ आहे तिथं आपण इथं घालवलं तरी काय हरकत नाही. म्हणजे हे क्षेत्र एकदम उत्तम आहे मुलांसाठी पण. तर हे फक्त क्षेत्र एक आवड म्हणून केलं पाहिजे, एक पैसे कमवायचा जरिया म्हणून हे नाही पाहिलं पाहिजे? नाही पैसे कमवायचं म्हणून नाही पाहिलं पाहिजे. एक म्हणजे नाही का आता प्रत्येकाची हे वेगळी, आता बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह याच्यावरती पण चालू आहे किंवा काय नाही का, आज ज्याचा बैल ज्या त्या लेवलला पळतोय त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाह या बैलांवरती चालू आहे. ज्याचा त्याचा व्यवसाय म्हणा, ज्याचा त्याची आवड म्हणून आज तो बैल पळवतोय किंवा नाही का. उदाहरण घेतलं तर आता बरेचसे गाडा मालक असे आहेत की नाही का चालूला बऱ्याच जणांचं कुटुंब ते बैलांवरती चालू आहे का, तर त्यांचा बैल आज त्या लेवलला पळतोय त्यामुळे त्यांच्या लेवलला त्यानुसार त्यांचे ते उदरनिर्वाह चालू आहेत. म्हणजे आपली जिथपर्यंत आपली लेवल आहे, आपला समजा बैल 1 नंबर पळतोय किंवा आपली जिथपर्यंत आपण फक्त आवड म्हणून गाडा पळवतोय, आपण म्हणजे की आपला उदरनिर्वाह म्हणा की आपलं घर चालणं अशी या गोष्टी आपण गाडा पळवत नाही. आपण फक्त एक आवड म्हणून आणि एक छंद म्हणून आणि आपली संघटना एक टिकून राहावी म्हणून आपण हा गाडा पळवतोय. तर तुमचं पुढं स्वप्न आहे का की बाबा आज जी तुम्ही नामांकित बैलांची नाव ऐकता
त्या यादीत तुमचं नाव जावा असं हा. तुमचं स्वप्न आहे का? हा तेवढं तर आहे 100%. म्हणजे कुठून जरी काय जरी झालं तरी आपलं नाव पण संघटनेवर म्हणजे बैलगाडा क्षेत्रात नाव टिकून राहिलं पाहिजे, बस एवढंच आपलं, बाकी काहीच नाही. तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? आता हेच आपले नवीन पिढी तयार करायची आपण समजा, किंवा म्हणतो की नवीन बैल तयार करायचा, त्याच्याकडे जास्त फोकस करायचं किंवा काय नाही का. आता जसं तुम्हाला म्हणलो की आता 3-4 वासरं आम्ही तयार करायच्या मागे अजून आमची संघटनेतली मुलं आहेत ती खाली गेलेली आहेत बाजारावर नाही का. म्हणजे आमची कंटिन्यू वासरं खरेदी म्हणा किंवा नाही का, जे वासरू चांगलं वाटन त्याला पुढं तयार करणं हे आमचं कंटिन्यू चालूच असतं. तर नवीन बैल खरेदी करताना तुम्ही त्याच्या काय बघून खरेदी करता की बाबा अशाशे गुण त्या असतील तर तुम्ही तो घेतला पाहिजे, म्हणजे असं काय बघतात त्यात की बाबा? काय बैलाची शरीरयष्टी आपण जे म्हणतो वासरू पाहिजे, त्याचे जे शरीरयष्टी आपण जसा पैलवान तयार करतो किंवा काय, त्याला जे शरीर पाहिजे, त्याला जे ताकद पाहिजे, त्याची चपळता, त्याची नाही का, म्हणजे आपण जे म्हणतो कान आलं किंवा जात, त्याची जात पाहिली जाते मेन मुळात, जात कोणती आहे सगळं, म्हणजे सगळा अभ्यास करून मग वासरू खरेदी केलं जातं. बाकी तर असं तुमच्या सोबत कधी झालंय की बाबा समजा तुम्ही एखाद्या घाटात गेलात, तुम्ही एखादं नवीन पळतं घोरं पाहिलंय आणि तुम्हाला वाटलं बाबा ती घ्यावा आणि ते घेतलं न ते पुढं पळतच नाही, असं म्हणजे लोकांसोबत होतं, तर मग तसं का होतं? आता म्हणजे आपण त्याच्या आशेने बघतो आणि तो तवाला पळत असतो तो आपल्या काल्या तो थांबतो, मग तसं का? आता प्रत्येकाचे नाही का गोठ्याचं सांभाळायचे म्हणा किंवा काही नाही का, प्रत्येकाचे सांभाळणं वेगळा असतो. आता आम्ही तर आजपर्यंत कधी जुपता बैल घेतलेला नाही, आम्ही आपले खारी वासर आणायची त्यातनं तयार करायची, एवढंच फक्त. हाच बैल एवढा की आम्ही फक्त जुना बैल घेतला आणि त्यांनी पण आपल्या आल्यापासून त्यांनीच आपली संघटना चालू केली. म्हणजे एक उदाहरण घेतलं तर याच बैलाने आमचं नाव केलं, बस. तर मालक एक छान तुम्ही माहिती सांगितली या लक्षाबद्दल. तर त्याचा असा कोणता घाट आहे की तो तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही? घाट म्हणलं तर आपला लिमगावचा खंडोबा, म्हणजे जे मंदिर आहे खंडोबा लिमगावचा, तो घाट आमचा अविस्मरणीय. कारण तिथं आम्हाला एवढे अडथळे आले होते की बैल झोपायला, की आमच्याकडे टोकन पण नव्हता आणि आमच्याकडे म्हणजे नाही का आम्हाला टोकन पण भेटला नाही. आम्हाला बैल जुळला म्हणजे आम्ही 4ही बैल जुळवली. आम्हाला टोकन आम्ही एकाचा घेतला, त्याने टोकन दुसऱ्याला दिला, म्हणजे ते तेवढं तर चालतंच. आम्हाला एवढे अडथळे येऊन आमची त्या घाटात बारी झाली आणि आम्हाला म्हणजे वाटलं पण नव्हतं की आमची एवढ्या मोठ्या घाटाला पहिल्या वर्षी बारी होईल, आणि त्या वर्षी बैलांनी पहिल्या घाट तिथं बारी केली. म्हणजे तो घाट आमच्या सगळ्यांचा अविस्मरणीय की खंडोबा लिमगावचा घाट, खंडेराय केसरी, तिथं आमची बैलांनी बारी केली 1 नंबर मध्ये. तिथं काय बक्षीस भेटलं होतं तुम्हाला? तिथं आता बक्षीस आम्ही फायनलला बैल काय थांबवली नव्हती, कारण आम्हाला वेळ झाला होता बैल झोपायला. म्हणजे आम्ही पहिली फेरी केल्यामुळे आणि बैल भरून निघून आलो होतो, कारण की त्यावेळेस बैल पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्ही बैल जास्त करून फायनलला थांबवत नव्हतो. आणि लांबचे घाट असल्यामुळं आता वळती केसरीला पण 1 नंबर केला, आंबेगाव केसरी वळतीला बैल, म्हणजे सगळ्या घाटात 1 नंबरच, सगळ्या घाटात बैलांनी 1 नंबर केला. तर मालक नमस्ते. नमस्ते. तुमची संपूर्ण माहिती सांगा. माझं नाव गौरव विलास आसुले, राहणार टाकवे. तर पहिल्यापासून आमच्या आजी पंजांपासून आम्हाला बैलगाड्या क्षेत्राची आवड आहे. तर आपण या येड्या लक्षाची माहिती ऐकली, तर ह्या छोट्याचं काय नाव? ते याचं नाव जपान. जपान. आणि तो जो पलीकडला आहे त्याचं नाव तुफान. ते आता 3 दिवसापूर्वी त्याची खरेदी टाकलेली. हा का? जपान आणि तुफान. जपान आणि तुफान घरचं कांड. नाव एकदम डेंजर ठेवल्यात. पळणी पण तशी त्यांची जपान quality. आणि एकाचं तुफान. पळणी पण चांगली त्यांची, त्याच्या ह्याच्यावरून आपण नाव त्यांचं ठेवले. हा किती महिन्याचा? तरी हा सण 9 ते 10 महिन्याचा असेल. त्याला आत पुढं झोपलाय अजून का नाही झोपलाय? कांड्यावरती. कांड्यावरती. आणि त्याला सुद्धा कांड्यावरती घरचंच कांड पळतं. कुठली खरेदी ही गावातूनच घेतलेला आहे, म्हणजे व्यापाऱ्यांकडून. आणि ती मैत्री खातिर घेतलेली होती, मित्राकडून घेतलेलं मैत्री खातिर. तर मी त्याला बघतो तो एवढा अपाटे, मग एवढा चांगला बैल त्यांनी तुम्हाला का दिला? तर आमच्या भाऊंचा शब्द गेला होता की वस्तू आम्हाला आवडली बाबा, काही करा पण ती वस्तू आम्हाला द्या. मग त्यांनी ती मैत्री खातिर ती वस्तू आम्हाला दिली. तर तो किती महिन्याचा आहे? तो पण 1 वर्षाच्या आसपास काहीतरी आहे. तर लोकांचं स्वप्न असतं एक चांगला बैल घडवणं, तर एवढा चांगल्या आगीचा बैल देणं म्हणजे एक लय मोठी गोष्ट आहे. लय मोठी गोष्ट आहे, पण कसं मैत्री ही एकनिष्ठ जरी मैत्री असते ना, त्या मैत्री पुढे काहीच होऊ शकत नाही, एवढं मात्र खरं. तर ह्या गुढीचं काय नाव? हिचं नाव सोनी नाव. तर हिचं वय किती? हिचं वय साधारणतः आमच्याकडे आणलेली तिला 20 वर्ष कंप्लीट झाली. तर तिचा पळ कसा? तिचा पळ ती अजून एवढी म्हातारी झाली तरी तिचा आहे तो पहिल्यासारखा स्पीड आहे अजून पण सुद्धा. तुम्ही कसले 1 नंबरच्या बाहेरला लावा, तिला अंतर टाकूनच जाणार. म्हणजे ती कसं तिच्यावर माणूस बसून ती पळते, माणूस बसवा
किंवा ती मोकळी दोन्ही चालते तिथ काय विषय नाही. तिची कुठली खरेदी? हिची खरेदी सांगायची म्हणजे हिची खरेदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून आणलेली घोडी. हा का? अच्छा अच्छा अच्छा. शिवनेरीच्या किल्ल्यापासून आणलेली घोडी. तर आता ना संभळ एवढं तिचं वय झालंय. नाही तिचं वय झालंय तरी ती घोडी एवढा स्पीड लावती ना, चांगल्या बारीला पण ती अंतर टाकते. म्हणजे अजून पण ती पळती. अजून पण पळती. तर अजून ती किती वर्ष पळणार? अजून तरी नाही, पण आता इथून पुढे तिला रिटायर्ड करायची. रिटायर करायची. तर मग आता ही जर थांबली तर इथून पुढली काय तुमची काय प्लॅनिंग? मग तुम्ही दुसरी घोडी घेणार का नाही घेणार? घेणार ना. घेणार. तर घोडीची काय खासियत असते बाबा ती बघून घोडी घेतली पाहिजे? घोड्याची भावरी, घोड्याचे पाय, हा. घोड्याची नजर, भवरी बिवरी असते ते सगळं बघून घ्यावं लागते. हा. तर आज मी बघतोय प्रत्येक गाडा मालकाच्या घरी घोडी आहेच. तर त्याचं काय कारण की प्रत्येक गाडा मालक घोडी ठेवतोच, त्याचं काय कारण? असं त्याचं कारण असं आहे की घोडी मे आपल्या गोट्याला लक्ष्मी असते. हा. आणि जास्त करून लक्ष्मी तर असतेच म्हणाय, पण आपल्या वासरांसाठी बैलांसाठी नवीन शिकवायला. वासरांसाठी शिकवणीसाठी घोडीचा. हा. तर ती मारती का नाही मारत? नाही, घोडी लय गरीबी हा का? नाही, अजिबात नाही मारत. म्हणजे जास्त करून घोडे मारत नाही. नाही बाकीची मारतात पण ही नाही मारत. हा का? ही बारीक पोरं बसवा कुणी बसवा अशी मोकळी सोडून द्या, ती मारत नाही काही नाही. तिचं खुराक कसं? तिचा खुराक आपलं जे बैलांना रेग्युलर असते तेच. हा.